नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य, कॅमेरामन सतीश यांच्यासह आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सध्या संपूर्ण देशभरामध्ये एक चर्चेचा विषय आहे, ते म्हणजे अयोध्येचं जे राम जन्मभूमी मंदिर आहे त्या मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेला अपहार. हा अपहार तब्बल 200 कोटींपर्यंत गेल्याची चर्चा आहे. त्याच्याही पुढे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ही नेमकी चोरी कोणी केली त्याचा चौकशी सुरू झालेली आहे. त्याच्यामध्ये जे राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे महासचिव होते चंपत राय यांच्यासह बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. त्यांच्यावरती चौकशी सुरू झाली त्यातल्या काही जणांवरती. हे सगळं सुरू असताना हे मंदिरांमधले घोटाळे असतील, मंदिरांमध्ये होणारे अपहार असतील, मंदिरांमध्ये होणाऱ्या ज्या काही जर आपण अजून चांगला शब्द वापरायचा म्हटला तर चोऱ्या असतील, ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आणि त्याची चौकशी होत आहे. या सगळ्याच गोष्टी सुरू आहेत. पण एक राम जन्मभूमीचं एक प्रकरण उघडकीस आलं म्हणून इतर ठिकाणी हे प्रकार होतच नाही आहेत का? तर हे प्रकार होत आहेत आणि तेच पुढे आणण्याची गरज आहे. जर एक मंदिराचं सुरू झालंय तर इतर मंदिरांची सुरू व्हावी हीच मागणी आमची आहे. आणि यासाठीच आपल्यासमोर उपस्थित आहे, हे सगळं प्रकरण समजून सांगण्यासाठी ते उपस्थित आहेत ज्येष्ठ विधिज्ञ संजीव पुनाळेकर सर. सर, आपलं मनपूर्वक स्वागत. सर, मला तुम्ही हे पूर्ण पहिले प्रकरण आम्हाला सगळ्यांनाच राम जन्मभूमीमध्ये नेमकं काय काय घडलं, आत्तापासून सुरुवात कशी झाली आणि आत्तापर्यंत कसा उघडकीस येत गेलं, या सगळ्याबद्दल आम्हाला समजावून सांगा. नाही, मुळात याला जे आपण म्हणतोय राम जन्मभूमीच्या त्या ठिकाणी जे मंदिर आहे अयोध्येला, त्यामध्ये काही चोऱ्या झाल्या. म्हणजे जे काही भक्तांनी मंदिरामध्ये दान दिलं, काहींनी सोनं नाणं दिलं, काहींनी पैसे दिले, पेटीत न टाकता बाहेर ठेवले होते. तर तिथल्या कर्मचाऱ्यांनी, काही कर्मचारी, काही तिथे पुजारी वगैरे आहेत, म्हणजे देवाचे इतर विधी करणारे. कारण राम मंदिर तुम्हाला ठाऊक आहे ते श्रद्धेचं स्थान आहे, परंतु ते कसं नवसाला पावणारं किंवा अशा स्वरूपाचं तिथे अभिषेक रोज होतो, अशा स्वरूपाचं पैसे देऊन कारण तसं प्रकार तिथे नाही. तर त्या लोकांनी काही उचलेगिरी केली, काही CCTV मध्ये आली, काही जण तक्रारी करत होते, काही जण पैसे कमावून त्यांनी काही मोठे झाले, एका दोघांनी हॉटेल वगैरे काढलं, लोकांच्या डोळ्यात आलं. काही नेत्यांनी टीका केली, अखिलेश यादव सारख्या. काही हिंदुत्वनिष्ठ होते, म्हणजे जसं सुधाकर चतुर्वेदी मालेगाव प्रकरणातले ते आरोपी होते आणि त्यांनी काही प्रकरणं पुढे आणली आणि अशा बातम्या येत होत्या. आणि मग एकाएकी त्याला वाचा फुटली आणि मग लक्षात आलं की चंपत राय जे होते ते अत्यंत, चंपत राय यांची ख्याती अशी होती की एक निस्वार्थी आणि चांगलं कार्य करणारा कार्यकर्ता होता. जवळपास 3 दशकांमध्ये जवळपास 4 दशकं त्यांनी त्या राम जन्मभूमीसाठी स्वतःला वाहून घेतलं होतं. संसार वगैरे त्यांचा काही नव्हता. अत्यंत म्हणजे काय म्हणतात त्याला, म्हटलं तर की भीक मागून धर्म पाळणारा अशा स्वरूपाचा माणूस होता. आणि मग त्यांच्याकडे काही तक्रारी लोकांनी केल्या होत्या आणि त्यांनी दुर्लक्ष केलं असा आरोप झाल्यामुळे त्यांच्यावर ते बालंट आलं. त्यांनी राजीनामा दिलेला आहे. 8 आरोपींना अटक झालेली आहे. आणि हे आता लक्षात येत आहे, म्हणजे बराच प्रचार झाला की अकाउंट्स नाहीत वगैरे, पण आता हे लक्षात आलेलं आहे की अकाउंट्स वगैरेचा काही संबंध नाही. जे दान मंदिरात दिलं होतं त्यामध्ये उचलेगिरी झाली. आणि बहुतेक ठिकाणी असं होतं, बऱ्याचदा असं होतं की तिथे काम करणारा कर्मचारी असतो. आता बघा, सिद्धिविनायक मंदिरामध्ये अलीकडेच फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये 8 कर्मचाऱ्यांना अपहाराबद्दल अटक झाली आहे. कोणी बातमीच दिली नाही. का दिली नाही तुम्ही जाणता, कारण बरेच आपले पत्रकार आहेत, काही राजकीय नेते आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, यांना तिकडून मदत होत असते. कोणाची तरी चिठ्ठी लिहा, त्याला मेडिकल ट्रीटमेंट घ्या, त्यामुळे आवाज कोणी उठवत ते 8. हा प्रकार मुंबईत घडलाय, पण कोणी देतच नाही. आता 8 जणांना अटक झाली, मी तुम्हाला सांगतोय, व्हेरीफाय करा. परंतु याच्यावर कोणी विधानसभेत आवाज उठवत नाही, कोणी त्या मंदिरावर मोर्चा नेत नाही किंवा कोणी तिथल्या विश्वासाचा राजीनामा मागत नाही. आणि आपल्याकडे मुंबईत पद्धतच आहे ना, लालबागचा राजा सगळ्या पक्षाचे, सिद्धिविनायक, 2-4 युत्यांचे, हे सगळं चालू आहे. त्यामुळे चोऱ्या घडतात. आणि मंदिरात कशाला, जिकडे जिकडे पैसा येतो सगळीकडे चोऱ्या घडतात. त्यामुळे चोऱ्या घडणे वाईट आणि इथे कडक शिक्षा व्हायला पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. मागण्या होत्या. तर योगी जी आहेत त्यांना बुलडोझर बाबा म्हणतात. आमची खात्री आहे की याची पूर्ण चौकशी होईल आणि ते निश्चित शिक्षा देतील. घरावर बुलडोझर फिरणार याच्याबद्दल शंकाच बाळगू नका. आणि खरं म्हणजे आमच्यासारख्यांची, ज्यांची श्रद्धा आहे श्रीरामावर, त्यांची मागणीच आहे की या सगळ्यांना जन्मठेप होईल असं बघा आणि घरादारावर बुलडोझर फिरवाच. कोणीही त्यांना अजिबात क्षमा करू नये म्हणणं आहे. त्यामुळे हा ज्या घोटाळ्याबद्दल चाललेला आहे, आणि क्वांटम माहीत नाही आहे, पण माझा एक अंदाज आहे की 50 कोटी लोकांनी त्याला भेट दिली. एकीकडे बरेच लोक काय म्हणायचे 50 कोटी फिगर कुठून काढली. आता तेच म्हणतायत 50 कोटींनी भेट दिली होती ना, मग एवढे पैसे गेले कुठे. म्हणजे दोन्ही प्रकारे बोलणार. पण लोकांनी जे काही मंदिरात दान दिलं त्यात काही अपहार झालेले आहेत, शंका नाही, आणि त्यांना शिक्षा होईल हे सुद्धा नक्की आहे. तुम्ही आता मध्ये सिद्धिविनायक मंदिर जे आहे मुंबईतलं सगळ्यात फार मोठं श्रद्धास्थान आहे मुंबईतलं, त्या मंदिर ट्रस्टचा तुम्ही उल्लेख केलात. मग आम्हाला असा प्रश्न आहे की हे राम जन्मभूमीचं उघडकीस येत आहे, सिद्धिविनायकचा तुम्ही आता उल्लेख केलात,
मग खरंच या 1-2 ठिकाणी हे प्रकार होत आहेत का सगळीकडे होत आहेत? मग सगळीकडे होत असतील तर कुठे कुठे होत आहेत या सगळ्याबद्दल आम्हाला सांगा. हो, मला ती गंमत वाटते की आता महाराष्ट्रामध्ये सगळे आपले विचारवंत आहेत. विश्वंभर चौधरी आहेत, नावं घेतो मी, निखिल वागळे आहेत, राजू परुळेकर आहेत, आपले इतर काही विद्रोही वगैरे असे लोक आहेत. सगळे लोक टीका करतायत. महाराष्ट्रामध्ये झालेले मंदिराचे घोटाळे अन्य कुठच्याही राज्यात झालेले नाहीत. सिद्धिविनायकात घोटाळा, पंढरपूरच्या मंदिराची हजारो एकराची जमीन गेली, तुळजापूरला त्या मंदिरामध्ये तिथे भ्रष्टाचार झाला. आता हा भ्रष्टाचार काय होता बघा, 41-42 लोकांची आरोपी म्हणून नावं आली. 1991 ते 2010 या काळातले घोटाळे आहेत. या काळामध्ये जवळपास 39-40 किलो सोनं हे गेलं, शेकडो किलोची चांदी गेली, त्यानंतर जमिनींचा अपहार झाला, पैशाचा अपहार झाला, अकाउंट्समध्ये अपहार झाला, कॉन्ट्रॅक्टमध्ये अपहार झाला. हा विषय हिंदुत्ववादी संघटना मांडतात. कधीपासून? तो 2005, 6, 7, 8 पासून मांडला गेला, चर्चेत मांडायच्या. मला आठवतं की सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक त्यावेळेचे, त्यानंतरही काही काळ होते, आताही आहेत मला वाटतं, त्यांनी तो मुद्दा मांडला निखिल वागेंच्या कार्यक्रमात. त्यांनी त्यांना ताबडतोब गप्प केलं, हे मुद्दे ते येऊ शकणार नाही, मंदिरांच्या प्रश्नांचा आमचा संबंध नाही. आणि कारण काय होतं तुम्हाला मी सांगतो, या मंदिरांवरचे जे विश्वासू कोण होते, हे जे 41-42 लोक कोण आहेत, तर त्यातले 8-9 उपविभागीय अधिकारी म्हणजे सब डिव्हिजनल ऑफिसर, 9-10 तहसीलदार, काही ते 8-10 कॉन्ट्रॅक्टर, त्याचा प्रमुख आहे तो कलेक्टर, आणि यातले नंतर बरीच मंडळी प्रमोशन वगैरे होऊन मंत्रालयामध्ये सचिव, उपसचिव, ॲडिशनल सचिव या सगळ्या पदांवर बसली. आणि यांच्या सगळ्या एनजीओशी संबंध, सरकारकडून देणग्या घ्यायच्या, सरकारकडून पैसे घ्यायचे. महाराष्ट्रातले विचारवंत चिडीचुप. म्हणजे तुळजापूरचा एकाचा जो घोटाळा आहे तो मला वाटतं की अयोध्येच्या घोटाळ्यात मोठा आहे. या प्रकरणामध्ये न्यायालयात गेली मंडळी, आमचे वकील गेले, हिंदू जनजागृती समितीने याचिका घेतली, त्यावेळेला आदेश झाला की सीआयडी इन्क्वायरी करा. इन्क्वायरी झाली, इन्क्वायरीमध्ये या दोषींची नावं आली, तो अहवाल दाबून टाकला, इन्क्वायरी होऊ देईनात. ती नावं कोणी छापायला तयार नाही. नावं हिंमत असेल तर छापा, चंपतरायचं नाव घ्या ना तुम्ही, काय हरकत नाही, पण त्यांची नावं घेताय का? त्यांची नावं घ्यायला भीतात, कारण हे सगळे त्यांना सामील आहेत, हे विचारवंत त्यांना सामील आहेत, आणि त्यांची नावं सुद्धा घेत नाही. त्याच्यानंतर पोलीस तपास व्हावा म्हणून सीआयडी गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न आहेत. कुणी त्यांना माध्यमांनी प्रसिद्धी दिली ना, विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. म्हणजे निदान विरोधी पक्ष, याचं कारण काय होतं की 91 ते 2009-10 कोणाचं राज्य होतं? काही काय शिवसेना भाजप युतीचं 4 वर्ष 5 वर्ष होतं, बाकी काँग्रेसचं राज्य होतं. त्यामुळे आणि ते सचिव, तुम्हाला माहिती आहे सचिव दोघांचाही असतो, सरकार कोणाची असो, त्यामुळे त्यांना पूर्णपणे पाठीच्या घालायचं काम झालं. म्हणजे आता कसं झालं बघा ना, ते तिथले नोकर आहेत, सगळे पुजारी आहेत, 1-2-3 पुजारी आहेत, बाकी ते नोकर आहेत, सेवेकरी आहेत, झाडलोट करणारे सगळेच आहेत त्याच्यामध्ये, कारकुनी पद्धतीचं आहे. आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्मचारी आहेत बरं का, कॅश मोजायला घेतलेले. आता या मंडळींचे यांना चेहरा नाही, त्यांना नाव नाही, त्यांची नावं घेणं, टीका करणं सोपं आहे. सचिव लेवलला टीका करणार कशी तुम्ही? आता मोपलवार किती 1000 कोटीचा माणूस आहे हो. मोपलवारांबद्दल काय काय आलंय, काय आरोप झालेत राधाकृष्ण मोपलवारांवर, हे आरोप झाले, आरोप खरे खोटे सोडून द्या, पण राजकीय नेते बोलतात का त्याच्यावर? कोणी बोलत नाही, सगळ्या नेत्यांना ते प्रिय आहेत. मग सेक्रेटरी लेवलच्या माणसाचं, ब्युरोक्रॅटचं, बड्या पोलीस अधिकाऱ्याचं आपण पाहिले परमबीर सिंग, नावं घ्यायला घाबरतात तो विचारवंत, नावं घ्यायला घाबरतात. त्यामुळे प्रश्न असा आहे की नावं घेणं सोपं आहे. महाराष्ट्रात झालेला भ्रष्टाचार, आणि सरकारी मंदिरात झाले की काय होतं बघा, सरकारी कर्मचारी असतात आणि बडे कर्मचारी असतात, त्यामुळे आणि काही बाबतीत राजकारणी असतात, त्यामुळे इथं आणि हा विश्वस्त निधी खाजगी आहे. त्या रामावर टीका करणं हे सोपं आहे, श्रीरामावर, आणि धर्माच्याच विरुद्ध हे सगळं चाललेलं आहे. धर्माची बदनामी करण्यासाठी हिंदू धर्माची असं पूर्णपणे उपयोगी मंडळी करतायत. तुम्ही जे सांगितलं तर खरं बघायला गेलं तर हे व्हाईट कॉलर सगळा हा जो घोटाळा चालू आहे याबद्दल कोणीतरी बोललं पाहिजे, ही गोष्ट खरीच आहे. आणि तुम्ही हिंदुत्ववादी संघटना आणि हिंदुत्ववादी विचारवंत याच्याबद्दल करतातच आहेत. मग या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्ही एका बाजूने आवाज उठवताय, सगळ्या गोष्टी करताय, मग हिंदुत्ववादी संघटनांची या सगळ्याच प्रकरणामध्ये राम मंदिराचं प्रकरण उघडकीस येत आहे, ही प्रकरणं पण आहेतच. मग या सगळ्यामध्ये हिंदुत्ववादी संघटनांची नेमकी भूमिका काय आहे आणि हिंदुत्ववादी संघटना या सगळ्या गोष्टी घेऊन लोकांसमोर कुठली भूमिका घेऊन जात आहेत? नाही, एक मगाशी म्हटल्याप्रमाणे बुलडोजर फिरायला पाहिजे, जन्मठेप व्हायला पाहिजे, एकदम बरोबर आहे. त्याचबरोबर मंदिराचं सरकारीकरण जे झालेलं आहे ते करून परत हिंदूंच्या ताब्यात तुम्ही दिली पाहिजेत. कारण असं आहे ना की या ज्या लोकांनी चोऱ्या केल्या, आपण त्याला चोऱ्याच म्हणू, त्यांनी मोहात पडून केल्यात. इथे एवढा दान धर्म होतोय, त्या माणसांना मोह पडला. पण ही मंडळी कलेक्टर आणि तहसीलदारला कसला मोह पडला हो? आपल्या कार्यालयात बसून कट रचून केलेले हे गुन्हे आहेत, त्यांना तर फाशीच दिलं पाहिजे या लोकांना जाहीरपणे. ज्यांनी तुळजापूरचा भ्रष्टाचार केला, ज्यांनी सिद्धिविनायकाचा केला, त्यांना भर चौकात फाशी दिलं पाहिजे.
इतरांना तर जन्मठेपा होतील, त्यांच्या घरावर बुलडोझर चालतील, पण खरा मोठा गुन्हेगार कोण आहे त्या गुन्हेगाराला मी पाठीशी घालतो. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांची भूमिका एकदम स्पष्ट आहे की यांच्यावर बुलडोझर पण चालले पाहिजेत, सरकारीकरण बंद व्हायला पाहिजे, आणि जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे, सगळ्यात कडक, ते नोकऱ्या गेल्या पाहिजेत, त्यांना अक्षरशः फाशी दिली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट गंमत सांगतो मला, यांनी काय केलेलं आहे पहा, ही टीका करताना ह्या सगळ्या याच्यावर हिंदू धर्माला टार्गेट करतायत. कारण जेव्हा आम्ही मुद्दे मांडत होतो तेव्हा आमचा मुद्दा काय होता 2006, 7, 8, 9, 10 पर्यंत, त्यानंतर सुद्धा 14, 16 पर्यंत, की हिंदू धर्मियांनी संघटित होऊन मंदिरांबाबत क्रांती काहीतरी घडवली पाहिजे. यांचं म्हणणं होतं की तुमची मंदिरच फालतू आहेत, तुमचा देव फालतू आहे, काय तुम्हाला महत्व नाही, हे कसलं घेऊन बसलाय. आता ज्या वेळेला त्यांना धर्मावर टीका करायची संधी मिळते तेव्हा ते करतायत. मग त्यावेळेला काय नाही बोललात. थोडक्यात त्यांचं म्हणणं सोपं आहे, हिंदू धर्मात सुधारणा आणणं म्हणजे हिंदू धर्माची बदनामी करणं, हिंदू धर्मावर आघात करणं. हिंदू धर्मियांनी संघटित होऊन आपल्या धर्मात काही बदल आणला तर यांना तो नको आहे. म्हणजे हिंदूंनी संघटित होणं यालाच मुळात या पुरोगामी म्हणवणाऱ्या या विद्रोह्यांचा, निखिल वाकडे, मी नावं घेईन, विश्वंभर चौधरी, राजू परोळेकर, हे नेते, प्रकाश आंबेडकर, यांचा त्याला विरोधच आहे. मुळात यांचा ह्याच गोष्टीला विरोध आहे. आणि ही मंडळी खरोखर द्वेष कसा तुमच्या मनामध्ये आहे पहा. तुम्ही कधी अयोध्येला गेला नाहीत, भ्रष्टाचाराला तुम्ही कधी विरोध केला नाहीत, मग तुम्ही नक्की हे काय करताय आणि तुम्ही आमच्या धर्माबद्दल बोलताय कशाला. हे करताना तुम्ही शिकवताय लोकांना, म्हणजे अयोध्या मंदिर होऊच नये हीच मुळात त्यांची भावना आहे. झाल्यामुळे प्रत्येकाच्या याला नाकाला मिरची झोंबलेली आहे. आणि मग एक छोटंसं काहीतरी मिळालंय त्याच्या आधारे श्रीरामाला बदनाम करायचं, हिंदू धर्माला बदनाम करायचं, एवढंच चालू आहे. म्हणून आज माझं आव्हान आहे, चर्चेला बसा आणि तुम्ही हे मुद्दे मांडा. मी म्हणेन त्यांना फाशी द्या, म्हणता का? एक जण म्हणणार नाही, माझं आव्हान आहे, ते दाभोळकर बक्षीस ठेवायचं नाही 1 लाख. मी सांगतो विश्वंभर चौधरीला, मी नावं सांगतो आणि तुम्ही एवढंच म्हणा की जर हा दोषी असेल तर याला फाशी द्या, जर असेल तर म्हणून दाखवते, मी 1 लाख रुपये देतो. हे वाक्य म्हणू दे त्यांना. म्हणाल तुम्ही, हिंमत नाही तुमच्यात, कशाला म्हणाल? मग तुम्ही तेही म्हणा, मुख्यमंत्र्याबद्दल पण म्हणा, तो मुख्यमंत्री असेल त्याला फाशी द्या, हा असेल तर नाही. तिकडे तुमची जिभा चाचरत, अत्यंत भेकड माणसं आहेत, भेकड म्हणजे भेकड. फक्त हिंदू धर्माबद्दल बोलताना शौर्य उफाळून देतं. राम मंदिर ही हिंदू धर्मियांसाठी एक अस्मितेचा विषय होता. आतापर्यंत जितका अत्याचार हिंदूंनी सोसला त्याच्यावरचा एक विजयाचं प्रतीक म्हणून राम मंदिराकडे बघितलं जायचं. आता त्याच राम मंदिराला बदनाम करण्याचं, त्या रामालाच बदनाम करण्याचं आता कारस्थान. काही प्रमाणात दोषी लोक आहेतच, प्रश्नच नाही, पण त्याचा आधार घेऊन सातत्याने पुन्हा एकदा हल्ले करणं सुरू झालेलं आहे. मग आज जो हिंदू धर्मीय आहे, हिंदू जो हळूहळू जागृत होतोय, त्याच्यावरती सातत्याने घाव घालण्याचं पुन्हा एकदा षडयंत्र सुरू झालं आहे. या सगळ्या प्रकारामध्ये हिंदू धर्मियांनी कशा पद्धतीने प्रतिक्रिया दिली पाहिजे, रादर हिंदूंनी ह्याला काय प्रतिक्रिया दिली पाहिजे, तुम्हाला काय वाटतं? पहिले म्हणजे हिंदूंनी संयम बाळगला पाहिजे. दुसरं म्हणजे आम्ही म्हटल्याप्रमाणे शिक्षेची कडक मागणी केली पाहिजे. तिसरं म्हणजे या विषयाकडे समष्टी दृष्टिकोनातून, लार्जर पर्स्पेक्टिव्हमध्ये, होलिस्टिक व्ह्यूने बघायला पाहिजे. आणि यांचा जो ढोंगीपणा आणि भोंदूपणा आहे हा उघडकीला आणायला पाहिजे. कारण काय होतं माहिती आहे का, म्हणजे आपल्या दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसतं, अशी एक म्हण आहे. तर हे तिकडेच आपल्याला नेत आहेत बघा, ते तिकडेच आपल्याला नेत आहेत. म्हणजे मी असं मुळीच म्हणणार नाही की दुसरीकडे भ्रष्टाचार नाही का, अमक्या धर्मात नाही का, तमक्या धर्मात नाही का. झालाय तर झालाय. हिंदू धर्म एवढा प्रामाणिक धर्म दुसरा कुठचाच नाही, लक्षात घ्या. हिंदू धर्म सगळं मान्य करतो, दोषींना शिक्षा करतो, त्यामुळे मान्य करायला काहीच हरकत नाही. पण हे करताना ह्याच मंडळींनी श्रीरामाबद्दल काय म्हटलंय, त्या मंदिराबद्दल काय म्हटलंय, बाबरीबद्दल यांची भूमिका काय होती, कशी ढोंगीपणाची होती. मुळात यांच्या की बाबर आक्रमक नव्हताच, मुसलमान चांगलेच होते, आक्रमक चांगलेच होते. शिवाजी महाराजांच्या याच्यात मुसलमान, किती ढोंगी आहे ती मंडळी हो. शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती घेतल्या आणि 18 पगड जातीच्या माणसाची नंतर राज्य झाली. होळकरांचं झालं, शिंदेचं झालं, बरोबर, झाशीचं झालं. म्हणजे ब्राह्मण म्हणा, धनगर म्हणा, या लोकांची पण राज्य झाली. मग शिवाजी महाराजांकडे मुस्लिम सरदार, मग मुसलमानाचं झालं का एक राज्य? झालं का? म्हणजे कोण होते तर ते दुय्यम दर्जाचे नोकर होते, ते ज्यांनी पणाला लावून लढलं. जसं होळकर किंवा शिंदे किंवा गायकवाड पणाला लावून लढलेत ना. झाशीची जी राणी होती तिचे पूर्वज सगळं काय पणाला लावून लढलेले आहेत. हे लढलेच नाही आहेत, हे नोकर होते. त्यामुळे मग मला हा प्रश्न विचारायचा आहे, महाराजांच्या सैन्यात 18%, 19% मुसलमान होते. मग एक आहे का मुसलमान संस्थान, पेशव्यांशी किंवा सातारच्या गादीची निष्ठा सांगणार एक मुसलमान संस्थान मला दाखवा. इथे हिंदूचं बघा, गदगचं संस्थान आहे, तुम्हाला या ठिकाणी कोल्हापूर आहे, सातारा आहे, तिकडे जाल तर ग्वालेर, इंदोर, बडोदा, अशी सगळी, या सगळ्यांचा संबंध कुठे ना कुठे. झाशी आपल्या छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याशी येतो. मग हिंदवी स्वराज्याचा संबंध सांगणारं एक मुस्लिम संस्थान मला दाखवा. यांचा सगळा प्रचार आहे ना हा एकांगी आहे आणि हिंदू धर्माची निंदा करणार आहे. त्यामुळे यांचं मुळीच ऐकू नये आणि यांना विचारायचं तर विचारावं. ठीक आहे, असं तुम्हाला एवढं वाटतंय ना, मग या प्रश्नावर तुम्ही आमच्यासोबत येणार का?
मंदिराचं सरकारीकरण थांबवणार का? सरकारीकरण त्याच्याबाबत त्यांची अळीमिळी गुपचिडी. त्यामुळे ही मंडळी जे करतायत यांच्या प्रचाराला अजिबात हिंदूंनी बळी पडता कामा नये. आमच्या लोकांना जी काही शिक्षा करायची आपण करू, त्यात सुधार घडवू. आणि ह्या काळात आणखी यातला उपभाग असा आहे की हे सांगतात मग अयोध्येला जाऊच नका आणि मग कुठे जा, माहीमच्या दर्ग्याला जा. तिथला अकाउंटचा ऑडिटर निखिल वागले आहे बरं का. माहीमच्या दर्ग्याचे पैसे येतात ते बरोबर माहिती काय हिशोब ठेवलेला आहे. वा वा, माहीमच्या दर्ग्यात तुम्ही जा, अजमेरच्या दर्ग्यात जा, पण अयोध्येला जाऊ नका कारण तिकडे भ्रष्टाचार आहे. माउंट मेरीला जा, हा काय किंवा त्या तो फ्रान्सिस झेवियर त्याला तुम्ही जा, त्याचे सगळेच्या सगळे पैसे देशाच्या उद्धारासाठी खर्च होतात. असं काहीतरी चाललेल्या मूर्खपणा अक्षरशः त्यांना विचारायला पाहिजे. मग कुठे जायचं, कुठे जायचं, हा प्रश्न त्यांना विचारणं आवश्यक आहे. सर, खरंच एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे. राम जन्मभूमीमध्ये जे काय झालं, त्या न्यासामध्ये काय झालं ते चुकीचं आहे, त्याला शिक्षा होईलच. ते सरकार तिथलं खंबीर आहे, ते गोष्टी नक्की करतील, आपल्याला खात्री आहे सगळ्या हिंदूंना. परंतु हिंदू धर्मावरती सातत्याने जे आक्रमण केलं जात आहे, या हिंदू धर्मातल्या आक्रमणाबद्दल आपण कसं सांगितलं पाहिजे हेच तुम्ही आम्हाला दरवेळेला सांगता. आणि या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही तेच आम्हाला सांगायचा प्रयत्न केला. या आमच्या प्रेक्षकांच्या मार्फत या सगळ्या गोष्टी पोचतीलच ह्याची आम्हाला खात्री आहे. पण तुम्ही आम्हाला आज वेळ दिलात आणि हे सगळं प्रकरण समजावून सांगून ह्याच्या मागचं षडयंत्र समजावण्याची आम्हाला ते समजावून सांगितलं. याबद्दल हिंदुस्थान पोस्टतर्फे आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. तर हे होते संजीव पुनाळेकर सर. त्यांनी आपल्याला या राम जन्मभूमी आंदोलन सगळे त्या सगळा अपहार जो झालेला आहे त्या अपहाराच्या माध्यमातून हिंदू धर्माला कशा पद्धतीने बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे हे आपल्याला समजावून सांगितलं. आता तरी आपण हिंदूंनी जागं होऊन या षडयंत्राला बळी पडू नये आणि एक हिंदू धर्मातल्या गोष्टी आपल्या ज्या चुका झाल्या त्या आपणच सुधारू, पण आपला धर्म आपणच वाचू, अशा पद्धतीचीच गोष्ट आपण केली पाहिजे. हाच संदेश आम्हाला या मुलाखतीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्टच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.